नमस्कार मित्रांनो, सर्वात प्रथम मी तुम्हाला नमस्कार करतो। सगळेच म्हणतात घनश्यामचा आवाज लय भारी, सगळेच म्हणतात घनश्यामचा आवाज लय भारी, घनश्याम दिसतो लय भारी, सगळेच म्हणतात घनश्याम दिसतो लय भारी। मात्र मी म्हणेन राष्ट्र काँग्रेस पार्टीच लय भारी। आता आपल्याला मंचावरील आणि सर्व गावकरी मंडळी पुणेकर थोडी गावाकडली भाषा येते तर समजून घ्या। तर मंचावरील बसलेले प्रमुख पाहुणे सर्वांची नाव घेणे शक्य नाही, तर आणि प्रमुख पाहुणे आणि आमचे दादा अजित दादा पवार साहेब, सर्वांचे लाडके नेते आणि ग्रामस्थांनो, आज आपला काँग्रेस पार्टीचा नारळ फुटला प्रचाराचा, तर मित्र राष्ट्रवादी जर नारळ फुटला तर तुम्ही म्हणता आता यो राष्ट्रवादीच्या स्टेजवर म्हणलं राष्ट्रवादी कोणच बोलणार, तसं नाही मित्रांनो। आपण खरं तीच बोलतो। आपलं नाव घनश्याम आहे, त्यामुळे आपण खोटं बोलत नाही, खरं तीच बोलतो। आणि आज घड्याळाची गरज आहे त्यामुळे बोलतो। आज कुठं निघायचं म्हटलं तरी आपल्याला घड्याळच लागतं, कुठं काही आज आमच्या आया बहिणींना स्वयंपाक करायचं म्हटलं तरी घड्याळाची वाट लागतो। 7:30 वाजल्या का स्वयंपाकाला बसायचं का, तर घड्याळाची आज गरज आहे। घड्याळ नसलं तर जमणार नाही। आज कोणी असू, कुठलाही कार्यकर्ता असू, तुमच्यासारखा असू, माझ्यासारखा असू, आता तुम्ही म्हणता आता घड्याळ चिन्ह म्हणलं यो मनगटावर घालून नाही का फिरणार घड्याळ, तर तसं नाही, तर घड्याळ ही काळाची गरज आहे। आणि खरंच आपण या घड्याळाला बहुमताने विजय मारून या घड्याळाचा विजय केला पाहिजे, प्रचंड बहुमताने विजय केला पाहिजे। मित्रांनो, आज आमचे अजित दादा नुसते बोलत नाही, आमचे दादा नुसते बोलत नाही तर ती गोष्ट करून दाखवतात, म्हणजे किती अभिमानाची गोष्ट आहे। दादांना विचारा, ही दादांची माझी तिसरी भेट आहे एकदा आमच्या गावाकडे। तुम्हाला मला सांगायचंय काय, दादाची माझी तिसरी भेट आहे। गावाकडे एकदा कारखान्यावर भेटलो तर इथं पोलीस साहेब होते, त्यांनी जाऊन दिलं, पण दादाला विचारा पोलीस साहेबांनी मला स्टेजवरती येऊन नाही उत्तर दिलं, तर दादांना विचार मी काय म्हणलो होतो। तर मित्रांनो, मला सांगायचं आहे बाकीच्या नेत्यांनी आमचे दादा नाही, असं करू तसं करू आणि मग निवडून आल्यावर तोंड दाखवायचं नाही, तसं नाही आमचे दादा। आताच आमच्या ताईंनी सांगितलं, कुणी कचरा असेल काही असेल कुणी उचलला नाही तर आमचे दादा बोलत नव्हते, स्वतः हाताने उचलून टाकायचे। मग आमचे दादा स्वतः ते काम करतात, त्या कामात लक्ष घालतात, म्हणून आमच्या काँग्रेसची गरज आहे, खरंच राष्ट्रवादीची गरज आहे। हा राष्ट्रवादी असेल तरच, आणि खरंच आपल्याला हा राष्ट्रवादी पक्ष आपल्याला पुण्याचं भाग्य म्हणून हा राष्ट्रवादी पक्ष लाभलाय आपल्याला। आणि आमचे दादानी एकच वाद आहे मित्रांनो, तुम्हाला आता त्याशी सांगतो, दादांनी मला ऑफिसवर बोलून घेतलं आणि दादा म्हणले अजून दादा विचारा इथेच दादांनी मला सांगितलं, हे गदाधर पाटील आहेत ना, त्यांचा प्रभाग 30 क्रमांक तू जाऊन पाहून ये, बघ तुला कसं वाटतंय। तर खरंच मला एकदम मस्त वाटला आणि माझ्या ध्यानात आलं हा पक्ष राष्ट्रवादी म्हणूनच लागला। खरंच आपल्याला राष्ट्रवादीची गरज आहे। आणि दादा तुम्ही काळजी करू नका, सगळ्यांना माहिती आहे आणि सगळ्यांना कळतंय घड्याळाशिवाय काहीच कळत नाही। आपण किती प्रचार नाही केला तरी घड्याळ आल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र।